मी अर्चना वासनकर, स्वारगेट आगार येथे गेल्या 7 वर्षापासून कार्यरत असून आगार व्यवस्थापक वाहक पदावर. आगार व्यवस्थापक या फक्त 4-5 पोरींनाच फिक्स ड्युट्या लावायला सांगायचे, अलोकेशनना आदेश द्यायचे आणि इतरांच्या किरकोळ चुका असल्या त्यांना त्रास द्यायचे. बाकी महिलांचे लहान लहान मुलं असून त्यांनी प्रश्न मांडले असता सुद्धा त्यांची आगार व्यवस्थापकांनी काही दखल नाही घेतली आणि 4-5 पोरींना फिक्स ड्युट्या देऊन त्यांच्याकडून भेटवस्तू सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्यांना सांभाळत होत्या. आणि मी एका महिलेचा ऑन ड्युटी व्हिडिओ बनवला आणि तो सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवला. ऑन ड्युटी टाकू का तुम्हाला व्हिडिओ? ती ऑन ड्युटी झोपलेला व्हिडिओ बनवला. तर मॅडमनी माझ्या विरोधात कार्यवाही व्हायची म्हणून पोलीस स्टेशनला तिला हेतुपुरस्सर तक्रार करायला लावली. हा गर्दीचा व्हिडिओ बघा, हा गर्दीचा व्हिडिओ. एवढी गर्दी होती बस स्टँडला. आणि ही आहे 8:20 वेळ आहे आणि तिची ड्युटी होती 4 ते 12, रात्री 4 ते 12पर्यंत. हा व्हिडिओ मी सर्व अधिकाऱ्यांना पाठवला आणि लेखीसुद्धा सांगितलेलं असून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांनी तिच्यावर कारवाई न करता. नाही, ह्या तक्रारी आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या होत्या. पण त्या काय म्हटल्या, तुम्ही लेखी पुरावा द्या, आम्ही कार्यवाही करतो. पण ह्या गोष्टीला आता 6 महिने होऊन गेले, कुठलीही कार्यवाही नाही. शेवटी आज मी लेखी दिलं आणि परिवहन मंत्री साहेबांकडे लेखी दिलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल. हां, 2च अधिकारी बदलले इथले, जे बलात्कार प्रकरणात दोषी आढळून आलेले ते साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि ह्या घरात काही अवैध धंदे सुद्धा चालतात बलात्कार प्रकरणानंतर. आणि ह्या मॅडम त्या पोरींना पाठीशी घालतात. अवैध धंदे म्हणजे वारंवार सांगितलेलं आहे मॅडमला की इथं मॅडम असा काही बलात्कारासारखा दुसरा प्रकार अजून घडू नये, स्वारगेट आगाराची जनमानसात बदनामी होऊ नये यासाठी आळा घातला पाहिजे, हे वारंवार मॅडमला सांगितलं मी तोंडी. पाटील मॅडमवरती काय कारवाई होईल की आता त्या समोर बोलले की आजच्या आज बदली करा.